इलेक्शन वॉटर गटर मीटरचं असेल तर मग ह्याच्यामध्ये मराठी मुद्दा कुठून आला? कारण दुसऱ्या बाजूला तर हे जे इकडे गुजराती राहत आहेत किंवा उत्तर भारतीय राहत आहेत किंवा दाक्षिणात्य राहत आहेत ते पण अनेक पिढ्यांपासून राहत आहेत, तर त्या तो मुद्दा उपस्थित केला त्याला काउंटर म्हणून हा मुद्दा दिला जातो. नाही एक्झॅक्टली, पण मुद्दा असा आहे की आता संदीप देशपांडेंचं ट्विट त्या दिवशी मी बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की ठीक आहे तुम्ही मुस्लिम भीती घालू नये करत असाल, पण आम्ही दुसऱ्या बाजूला मारवाडी, गुजराती, जैन का उत्तर भारतीय ह्यांना पण महापौर होऊ देणार नाही. हा पण एक काउंटर त्याच्यामध्ये. तो काउंटर का आला त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत, आम्ही मराठी बोलणार नाही, ही आपण गुजरातमध्ये जाऊ तर तुम्ही अशा पद्धतीची मुजरी खपवून घ्याल का, किंवा कर्नाटकमध्ये जाऊ तर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये मांस मच्छी खाऊ देणार नाही. इथं आपल्याकडे ताडदेवमध्ये शेजारचं काय संबंध? तुम्ही एका प्रकारे संबंध आहे, तुम्ही संबंध आहे ना, कारण तो जो समुदाय त्या समुदायाला बॅकिंग कोण करते? भाजप करते. मंगलप्रभात लोढा इथं सगळीकडे कबूतरखाने उघडण्याची भाषा करतात. कबूतरखाने आता त्या दिवशी आपण गांधींना बोलवलं होतं आपण, ललित गांधींना. ते म्हणाले असं कुठे लिहिलं नाहीये की कबुतरांना दाणे घातल्यानंतरच फक्त पुण्य मिळतं. ते म्हणाले की सर्व समुदाय म्हणजे अगदी मानवाच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे. तुम्ही त्यांची अस्मिता कबुतरांवर आणून ठेवली, हे केलं कोणी? नाही, मी तेच म्हणायचा मुद्दा आहे की मुळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्मितेची निवडणूक आहे का ही वॉटर गटर मीटरची निवडणूक आहे? अस्मितेची पण आहे आणि वॉटर गटर मीटरची पण आहे. वॉटर गटर मीटरचा पॅरामीटर आहे, तर तुम्ही वॉटर गटर मीटर वरती निवडणूक लढवा. जर तुम्ही अस्मितेची निवडणूक लढवा त्याला अनेक काउंटर होऊ शकतात. असं आहे की मराठी अस्मितेची का नसावी? मुंबईमध्ये रस्ते नीट झालेत का? जर मुंबईमध्ये जर कोणी येऊन जर तिथं दादागिरी करत असेल, आपण बेंगलोरमध्ये जाऊन मराठी माणसानं उद्या जर ही दादागिरी चालू झाली तर बेंगलोर मधली निवडणूक वॉटर गटर मीटर वरती राहील का? मराठीच्या दादागिरी त्यालाच काउंटर म्हणून हा मुद्दा उपस्थित केला जातो का? कारण तुम्ही असाही आरोप एक लावला जातो ना की तू दुसऱ्या वेळेस तुम्ही संजय निरुपमना खासदार म्हणून पाठवलं. त्यावेळेस का पाठवलं तुम्ही? ज्यावेळेस तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कधी संजय निरुपम, कधी ते प्रतीश नंदी किंवा चंद्रिका केनिया वगैरे, हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये होताच ना त्याच्यामध्ये. सो तुम्ही काउंटर कसं करणार? मला अभिजित हाच मुद्दा विचारायचा की या गोष्टीकडे म्हणून मी म्हटलं की बाकीच्यांना पण बोलले पाहिजे. हा एक मुद्दा, मला हाच मुद्दा उपस्थित करायचा की शेवटी मुंबईकरांनी मतदान एकतर मुंबईमध्ये वेगवेगळे हे म्हणजे एका बाजूला आपण बघतोय की ऍपल स्टोअरच्या बाहेर 90,000चा फोन घेण्यासाठी लाईन 2 लाखाचा आहे प्रो मॅक्स. 90,000 सुरू होते रेंज त्याची, 2 लाखापर्यंत जाते. त्याच्यासाठी मारामारी करतात आणि दुसऱ्या बाजूला 1,500 रुपये दिले की निवडणूक फिरते.